प्रियंका ताई, मी तुम्हाला किती रिस्पेक्ट देते, किती मानते मी तुम्हाला, आणि तुम्ही माझ्या असे भलते आरोप कशाला करून राहिल्या? काही पण आपलं. साक्षी, प्रियंका वहिनी जे म्हणलं ते खरं आहे का? तू खरंच माझ्याशी खोटी बोलतो? तुला मी म्हंटल होतं ना आईजवळ जाय म्हणून. आईची तब्येत चांगली नाही आहे. प्रियंका वहिनी त्यांच्या घरून डबा बनवून आणून राहिल्या. तू सक्की सून असून त्यांचं काहीच नाही करून राहिली माझ्या आईचं. एवढा काय राग तुला माझ्या आईवर साक्षी? अहो योगेशजी, मी गेली होती ना योगेशजी, मी कसं सांगू आता प्रियंका ताईला? साक्षी, खोटं नको बोलू माझ्यासोबत. मला खोटं अजिबात चालत नाही. अजिबात नाही खोटं बोलायचं. तू गेली नव्हती. प्रियंका ताई, तुम्हाला फक्त सासूने सांगितलं असेल ना हे की माझी सून आली नव्हती. आणि तुम्ही का प्रियंका ताई, तुम्ही एवढ्या सेगी करायला आल्या इथं? तुम्ही एकाच साईडने बोलून राहिल्या, एकावर विश्वास ठेवून राहिल्या. दोन्ही साईड पाहत जा पहिले, समजलं का? एका नाण्याला दोन बाजू असतात प्रियंका ताई. तर नाण्याच्या दोन्ही पण बाजू पाहिल्या पाहिजे माणसाने. त्याकडून निर्णय घेतला पाहिजे. एक बाजू बातान दुसरी काय सोडून देता का? चालल्या मोठा निर्णय करायला. साक्षी, याचं शिल्लक नको बोलू तू, समजलं ना? मला माहित आहे दुसरी बाजू तुझी बाजू एकदम खोटी आहे, साफ खोटी आहे. प्रियंका ताई, मी तुम्हाला चांगली प्रियंका ताई करू राहिली. मी सुद्धा स्वतःचं वर्चस्व गाजवू नका. आणि हे पा, तुम्हाला तसं जर पाहिलं तर माझ्या घरात बोलायचा काही अधिकार पण नाहीये. तुम्ही 2 पोळ्या ज्या आणल्या ना, तुम्ही सासूसाठी आणल्या, समजलं ना? तर मला काही तुम्ही रुबाब दाखवू नका. हा प्रश्न माझा आहे, माझ्या नवऱ्याचा आहे, माझ्या सासू सासऱ्यांचा आहे. तो मी पाहीन. प्लीज ताई, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही इथून जावा, समजलं ना? तुम्ही इथून जावा. मला काही तुम्ही बोलू नका. साक्षी, जरा तोंड सांभाळून बोल तू प्रियंका वहिनीसोबत, समजलं ना? ते शेजारी जरी असले आपले तरी त्यांचं आमचं एक घरच्यासारखे संबंध आहेत. आणि तुला काय त्या चुकीचं बोलून राहिल्या? जशी तू वागली त्याच्यावर तू आता बोलून राहिल्या. बरोबर आहे त्यांचं. तुझं कर्तव्य तू पार नाही पाळू राहिली आणि माझ्यासोबत खोटी बोलून राहिली वरून. हे बघ साक्षी, मला तर पूर्ण माहित आहे की तू तिथे गेलीच नव्हती, बरोबर आहे? आणि तू कितीही तुला पटू सांगितलं ना साक्षी, तुझ्या नवऱ्याला तुझं पटणार, पण आम्हाला कोणाला तुझं पटत नाही. कारण रेखा काकूला आम्ही बरेच वर्षापासून ओळखतो. म्हणजे मी तर 2 वर्ष झाली आली ग इथं, पण माझ्या सासूबाई त्यांना खूप वर्षापासून ओळखतात. त्यामुळे रेखा काकू खोटं तर बोलू शकत नाहीत, बरोबर आहे ना? आणि तुला पण आम्ही चांगलंच ओळखलं. आता तुझ्या स्वभावावर ओळखला मी, तुझ्या बोलण्यावरून वागण्यावरून तुझा स्वभाव समजला. हे बा, तू तर काही कबूल करून राहिली की तू गेली नव्हती, पण शेवटी तुझं पाप पुण्य तुझ्या जवळ, समजलं ना साक्षी? हो का? पाप पुण्य माझ्या जवळ माझं ना, तर ठीक आहे ना. मग तुम्ही कशाला लोळ घेऊन राहिले? जा, तुमच्या फेवरेट काकूसाठी तुम्ही डब्बा आणला ना, जा त्यांना खाऊ घाला. आणि हे पा, हा डब्बा आता रोज आणत जा, समजलं ना? आता माझ्याकडून अपेक्षा पण करू नका, ओके? आणेल मी डब्बा. 2 पोळ्यांनी काय माझ्या हात मिळत काही, एवढी माणुसकी आहे माझ्या शिल्लक. तू काय सांगून राहिली? आणेल मी डब्बा. पण दादा वा, मानलं की तुम्हाला? तुमच्यासारखा पोरगा देण्यापेक्षा देवानं मांजर ठेवलेलं बरं राहत होतं काकूला. अरे काय तुम्ही माणूस आहे दादा. तुमची बायको एवढी साफ खोटं बोलून राहिली, एवढं तुमच्या समोर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं, तरी तुमचे डोळे नाही उघडले. अरे तुम्ही फक्त साक्षी नवराच आहे का? तुम्ही त्यांचा पोरगा आहे रेखा काकूचा. त्याने 9 महिन्यापर्यंत तुम्हाला पोटात वागवलं, नंतर ताटात वागवलं, एवढं मोठं ढोमं केलं. त्यानंतर तुमच्या लग्नासाठी किती फिरल्या, किती नवस बोलल्या. नव्हती भेटत तुम्हाला मुलगी, एक पोरगी तुम्हाला धोका देऊन पळून गेली होती तुमचं सोनं घेऊन. बोलले का तुम्ही दादा? एवढं तुमच्या माया तुमच्यावर उपकार केले, आणि त्यांचीच भाची जी तुमचं लग्न करून दिलं, त्यांची भाची तर त्यांची राहिलीच नाही, पोटचा पोरगाही त्यांचा नाही आहे. वा, मानलं. बाकी थोडीशी माया ममता तुमच्या मनात नाही या आईविषयी? थोडीशी का नाही? अरे दादा, शेजारच्या लोकांबद्दल तरी असते. अरे आपण कुत्र जरी वागवतो ना घरात, कुत्र, त्याच्याबद्दलही आपल्याला लढा लागते, प्रेम लागते. तुमची माय आहे माय. एवढं तुमच्या बायकोनं अलग काढलं, अरे ठीक आहे, काढू दे, काही हरकत नाही. पण आता वेळप्रसंगी पण तुम्ही त्यांच्या कामात नाही पडत, तर काय उपयोगाचे तुम्ही? मला सांगा, तुम्ही काय उपयोगाचे? ओ प्रियंका ताई, माझ्या नवऱ्याला भडकवू नका तुम्ही, समजलं ना? साक्षी, एकदम चुप बस. वहिनी, बरोबर आहे तुमचं.
खरंच मी खूप लाचार पोरगा आहे वहिनी. हिचं तर माहीत नाही, पण चला मी येतो तुमच्यासोबत आईची भेट घ्यायला. उपकारच होती माझ्यावर. नाही आले त्यांचं काय राहून राहिलं काय? तुमच्या बायकोची परमिशन काढून मग या. हे बघा हो, तुम्ही काय ऐकू नका या प्रियंकाचं. भांडण लावती ही आपल्यामध्ये. चालली मोठी सेगी करायला. हिच्या घरी एवढे तमाशे झाले तेव्हा सेगी करायला गेलो होतो का आपण? काही पण आपल्या लोकांच्या घरात तोंड घालते. स्वतः ठेवा झाकून लोकांचं पावाकून. तुम्ही नका ऐकू. मी गेली होती. तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? अजिबात नाही, समजलं ना? तुझ्यावर मला अजिबातही विश्वास नाहीये. एक नंबरची खोटारडी आहेस तू. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये? तुम्हाला शेजारच्या बाईवर विश्वास आहे आणि स्वतःच्या बायकोवर विश्वास नाहीये तुम्हाला? नाहीये, अजिबात नाहीये, समजलं ना? आणि हे बा, माझी आई आहे ती, माझी आई. मला नको रोखू तू. मला सांगू पण नको काय करायचं काय नाही. मी पाहून घेईन. तू माझ्या आईसोबत नको बोलू, मला नको थांबू. मी कशाला थांबवू तुम्हाला? तुम्हाला बायकोचं काहीच वाटत नाही योगीची? शट अप. एकदम चूप, एकदम चूप. बाई, प्रियंकाला किती भांडण लावलं माझ्या घरात. काय करू योगीची? त्याचा खूपच राग आला माझा. माझा सोन्या संसार तोडला प्रियंकी. थांब तू जरा आता. तुझा बदला तर मी घेणारच. पण आता माझा संसार कसा सावरू मी? काय करू मी असं की योगीची? एक काम करते, मी पण जाते आणि गंमत ड्रामा करते, नाटक करते. देवा, डब्बा आला होता नाही विद्याबाईच्या घरून? हो विद्याबाईची सून गीता सगळे झाले होते ना बापा. ज्यूस आणला तिनं, नारळाचं पाणी आणलं, फळं आणले. पाजलं हातार पाजला बोले यूज बरं वाटून राहिलं जरा. आताही डब्बा आणतो म्हणे. अरे बापा रे, आताही डब्बा आणतो म्हणे. मी म्हटलं राहू दे. प्रियंका मधातली सून भल्ली साजरी आहे. त्या तिन्ही सुद्धा भल्ल्या साजऱ्या आहेत बरं विद्याबाईच्या, पण मधातली लोक साजरी आहे. कोऱ्याच्या बाबतीत ती मधातलीच चांगली आहे. हो ना, चांगलीच आहे आपली शेजारी, चांगलीच आहेत. पहा ना आपल्या घरची. आपल्या घरची आली नाही म्हटलं. वरून खोटी कशी बोलते माहिती आहे? ती गेलती म्हणते. एक दिसली नाही देईल तिनं. तर येऊन राहिला येत असेल तर त्याला वाटतच नाही का या म्हणून. येच नाही देत त्याला. काय रेखा, कसं आहे माहिती आहे काय? ते काय येऊ देत नाही. गेली अक्कल नाही आहे का भडव्याले? हाकून घेत नाही. याचे काय हातपाय बांधून ठेवले का तिनं? याची बी चुकी आहे त्याच्यात. एक साईडने बोलू शकत नाही आपण. ते येऊ देत नाही. त्यालाच सांगीन त्याला. ऐकणारा महामूर्ख आहे ना हा. मूर्ख वानाचा. याला लाज वाटते काय की आपल्या माची तब्येत खराब आहे आपण जा म्हणून? पण जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. मी जिवंत आहे ना अजून. हो ना बापा, दांगडो करतोशी ना ते. दांगडो खोरी आहे ना ते. तुम्ही तशी तिले. तो आपला पोरगा माहिती आहे किती गरीब आहे तो. हे भेटली नाही अज्जात. जाऊ दे, तू डोकं खराब करू नको, तब्येती खराब करू नको. नाही बाबा, मी काय डोकं खराब करू? जाऊ द्या तिकडे. काका काकू आली काय हो बाई? काय हो माय डब्बा आणला व माय बाई. अरे बेटा, कायले त्रास करून घेतला? मी बाहेरून आणत होतो बाई. राहू दे ना, कायले आणला बाई डब्बा? नाही काका, काय होते? घ्या, गरम गरम आहे, जेवून घ्या. तुम्ही जेवा, काकुली जेव घाला. काय बाबा बाई, तुला आमच्या त्रास होऊन राहिला रे बेटा, नाही काय? नाही काका, त्रास बीस काही होत नाही मला. तुम्ही मला परकन का समजू? मी तुमच्या पोरीसारखीच आहे. तुमची पोरगी असते केलं नसतं काय? मला हौस आहे काका करायची. मला चांगलं वाटते कोणाचं केलं म्हणजे. घ्या, जेवून घ्या. आता बरं वाटते का काकू? चेहरा कोण पाडून बसला एवढा? टेन्शन नाही घ्यायचं अजिबात कोणाचं. मस्त तब्येत लवकर चांगली करायची. घ्या पटकन जेवून घ्या. पटकन चांगलं व्हायचं आहे ना तुम्हाला. मग घ्या पटकन जेवा. बरं औषध घेतली का? हो बाई घेतली हो, मग औषध घेतली. हां, औषध वेळेवर घेत जा. काळजी घ्या स्वतःची. पण अजिबात टेन्शन नाही घ्यायचं पोराचं सुनीचं. समजलं ना? ज्या ते फेकून लेका जाईल तिकडे जाऊ द्या. त्याला तुमची काळजी नाही, तुम्ही त्याची काळजी करत राहता. आपस त्याची कर्म ते भोगत बसतील. गेली होती मी तिकडूनच आली. मला योगेश दादा भेटले होते रस्त्यात. तर योगेश दादा म्हणे कुठे चालले असं तसं. मग मी डबा घेऊन चालली. तर मग म्हणे की कोण साक्षी करत नाही का? म्हटलं नाही. मग ते तर म्हणे मी करतो. मी म्हटलं चला बरंच सैगी करून देतो. असं काय व? मग गेलती का तू सैगी करायला? योगेशला सांगितलं ना ती किती करत नाही म्हणून. योगेशला पटलं का मग ती? आता पटलं तशी ते पण ते काय ते ना काही एवढं काही बोलले नाहीत ते. पण साक्षीच बोलत ते. पण ते म्हणे की मी करतो म्हटलं खोटे नको बोलू.
मी कशाला भेट होती काकू? तुम्हाला तर माहिती मी भेट नाही कोणाच्या बापाला. खरं असलं की आपल्याला खरं पाहिजे. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी. नाही म्हणे मी गेलती म्हटलं चुप बस. काही गेली नव्हती म्हटलं तुझा बरे. असं काय? बरी बोलली. वाय आली नव्हती व प्रियंका ती आली नव्हती. बरं आता खरंच मी देवाची शपथ घालू, खरंच नव्हती आली व. आणि म्हणते मी केली होती त्याला सांगते व. त्याला येऊ देत नाही ती आहे की नाही. त्याला या वाटत असेल ना माझ्या भेटीले, पण येऊ देत नाही ना. लय बदमाश आहे ना बिचारे. काय करतो माहीत भाची आहे पण लय बदमाश आहे. हो पण दादाला बोलली मग मी म्हटलं तुम्हाला शोभत नाही म्हटलं. दादा मायबाप आहेत म्हटलं ते. शेवटी मायबाप आहेत म्हटलं. तर दादा म्हणे बरोबर आहे म्हणे वहिनी तुमचं. दादा येतील तुमच्या भेटीला पाहिजे आता. तिचं जवळ येते फेका टप्पर. दादा येतील ना. दादा आले म्हणजे झालं. तसं तर काय काकू अशा सोडून द्या. पण कसं आहे मायेची ममता वेगळीच असते नाही का. कोणी मायले वाटतेच. जाऊ द्या घ्या जेवण करा. जेवण करा आम्ही जातो मग घरी. मला घरी बरेच काम आहेत वाढून देणं सगळे इले. छायाती नाहीत ना. छायाती माहेरी गेल्या ना. मग नंदा येईल आहेत. हो बाई हो बाय खरंच बा. आता संध्याकाळी की आणू नको बा. पाहिजे संध्याकाळी टेन्शन नका की फोन करीन मी. घे काका. हो बाई हो. जय बा.